तर हाय, मी रायगडची नीमा बोरकर तुम्हाला सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आणि इकडे बघा संध्याकाळचे 6 वाजले होते. तर सगळं बाहेरचं हे बघा असं होतं. आणि इकडे तृप्ती पण कपडे जुलायला बसले होते, म्हणजे तिने जुळले होते छोटे छोटे कपडे. ती छोटे छोटे कपडे जुळत होती आणि माझ्याकडे मोठे मोठे कपडे दिले होते. नाहीतर तुम्हाला वाटेल तृप्ती एकटीच काम करते का काय. आणि इकडे बघा हे मला कपडे दिले होते आणि ते मोठे मोठे होते. तर इकडे मी पण कपडे जुळून घेते. तर हे बघा, इकडे माझे कपडे जुळून झालेले आहेत. तुम्हाला जुळताना काय मला दाखवता आलं नाही, म्हणून मी आता तुम्हाला असं दाखवत आहे. आणि हा माझा स्टँड आहे, म्हणजे ही बॉटल डब्बा हे मी लाईव्ह जेव्हा घेते ना तेव्हा मोबाईल ठेवते त्याच्या डब्यावरती आणि मग असे लाईव्ह घेते. तर इकडे मी मामीला आवाज देते. येते का? फोनवर बोलत बसली. तर आहे ना, मी संध्याकाळचा मला स्वयंपाक करायचा होता. तर मी सांगत होती माझी केस बांध. जर केस बांधली नसती आणि जर जेवणामध्ये केस पडला तर त्याच केसाने माझा गला पण कापला असता, म्हणून मी केस बांधायला सांगत वरती. पण मी एवढी मेहनत केली ना, मी खूप मेहनत केली जेवण बनवण्यासाठी. पण पुढे काय झालं ते तुम्ही बघायला विसरू नका. तर बघा, इकडे माझी आई केस बांधते, तर तिला मी अशी केस बांधायला सांगितलेली. तर एवढ्या म्हणजे एवढी मला म्हणजे मी एवढ्या काय बोलतात त्याला हे म्हणजे एवढी एक्साइट होते ना जेवण बनवण्यासाठी. पण काय करणार, शेवटी काय झालं ते तुम्ही पुढे बघाच. आता सगळा माझा पोपट झालेला तुम्हाला बघायला भेटेलच. आत्ताच सांगत नाही मी तुम्हाला काय झालं होतं ते, मग तुम्हाला मजा नाही येणार व्हिडिओ बघायला. तर चला. तर ना, आमच्या शेजारचे जे बाबा आहेत, म्हणजे माझे काका लागतात, तर त्यांनी एक नापतोलवरून ऑर्डर मागवले होते, पार्सल मागवलं होतं. ते पार्सल त्यांचं आलं, पण ते काही फ्रॉड निघालं. कारण ते जसं त्यांना दाखवलं होतं व्हिडिओमध्ये तर ते तसं आलंच नाही. तर ते रिटर्न करायला गेले, पण ते त्यांचं रिटर्न काही होत नव्हतं. तर तुम्ही पण जर असं कुठली नापतोलवरून जर ऑर्डर मागवत असेल तर नका मागवू, कारण ते फ्रॉड आहे. कारण त्या याच्यावरती नंबर दिलेला पिशवीवरती, तर तो नंबरवर कॉल केला तर त्यांनी सांगितलं का आमचे हे बदललं आहे, नंबर बदलला आहे, म्हणून ते तुम्ही दुसरा नंबर घ्या. तर दुसरा नंबर पण दिला त्यांनी, पण तो दुसरा नंबर तर इनव्हॅलिड दाखवत होता. तर पुढे कधी तुम्हाला असं काही मागवायचं असेल ना, तर प्लीज चेक करून मागवा. तर ना, इकडे मी संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला होता. तर हे बघा, पहिले सगळ्यात आधी तुम्ही कोथिंबीर चिरत होते. आणि हे बघा, कोथिंबीर चिरून आणि इकडे प्लेटमध्ये घेतलं होतं टोमॅटो, कांदा, लसूण वगैरे घेतलं होतं. तर हे सगळं मी चिरत होतं. आणि आमचा व्हिडिओग्राफर नुसता मागे पुढे होत होता. तो तर काही जसा व्हिडिओ काढायला सांगितला तसं काही त्याने काढलाच नाही. म्हणजे व्हिडिओग्राफर माझ्या काकांची मुलगी होती, तिचं नाव प्रांजली. तर इकडे मी आता कांदा कापायला घेतला. तर माझी नखं सांभाळून मी कांदा कापत होते, कारण नखं पण मी एवढ्या मेहनतीने वाढवलेले, तर त्यांना पण दुखापत नको व्हायला आणि माझा कांदा पण कापून व्हायला पाहिजे. तर मी खूप सांभाळून कापत होते कांदा वगैरे. तर हे बघा, आता कांदा कापून झालाय, अर्धा कांदा राहिलाय. 6चा झूम केला मी. बोलू नको काय बोललो. तर इकडे जो व्हिडिओ शूटिंग करत होती ती मुलगी, म्हणजे काकांची मुलगी, ती मध्ये बडबड चालली होती तिची. तर तिला मी बोलवते गप्प बस, बोलवू नको काय. तिची अशी बडबड असते व्हिडिओ करताना. ती खूप हे होते, उत्साहित होते व्हिडिओ करताना. काय बोलतात त्याला, उत्साहित नाही, एक्साइट, इंग्लिशमध्ये बोलायला गेलं एक्साइट होते. टमाटर
तर हे बघा आपलं सगळं कापून झालेलं आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे चिरून झालेली आहे. तर चला मग आता तुम्हाला मी दाखवते डायरेक्ट आता मी कसं जेवण बनवते ते तुम्ही बघा. तुम्ही बोलता ना मी करतच नाही काय. तर एक टोमॅटो राहिला होता चिरायचा, तो पण आता चिरून घेते. आणि इकडे मी आम्हाला सांगत होते काय काय आणायचं काय काय नाही ते. बंद करा करते लाईटला दरवाजा का नाही बंद करू मामी. असं उलटा उलटा मोबाईल नको करू, म्हणजे व्हिडिओ नेट होईल ना. सातवाट्यांचा डब्बा आण, शेगडी आण आणि मेघदूता तेल आण. आज माझी आजची आमटी खाऊन बघ कशी लागते. बोल परत. आता का परत, आता माणूस एकदाच बोलून झाली वाटतं ते व्हिडिओ केले मी. वगैरे डबल एक्स झूम 6 वाला झूम डायरेक्ट. कशाला मला पाहिजे दे का ते मामी. अरे हसी नको व्हिडिओ डायरेक्ट लांबला कर. चालू. खालून नाही दिसत काय एवढं, पण वरून नाही याच्यावर बसन झाल्यासारखा वास. लाईट गेली मग काय करपला. तर इकडे मी एवढं मस्त मेहनत करून घेतले, पण शेवटी काय झालं माहिती आहे का, सगळा माझा मूडच गेला. कारण जे मला बनवायचं होतं शेगडी नुसती सारखी सारखी बंद पडत होती आणि बोर्ड पण तो काम एवढा करत नव्हता. त्यामुळं मग सगळं परत तसंच ठेवून दिलं. सगळा माझा मूड गेला होता स्वयंपाक माझा. मी एवढ्या हौशीने बनवायला घेतलं होतं सगळं काही, पण काय एवढी सगळी मेहनत माझी हे मातीत गेली. मग सगळं गोळा केलं आणि आईने घरात नेलं. तर असं झालं आज अख्खा, म्हणजे मी एवढी मेहनत करून पण काहीच मला म्हणजे काय करताच आलं नाही. मी एवढ्या हौशेने करायला गेले पण काय नाही. पण जाऊ दे, आता मी बोरोडं बनवायला सांगणार आहे. तर मी डायरेक्ट आता बोरोडच बनवून घेणार आहे, म्हणजे मग मी तेव्हा तुम्हाला स्वयंपाक करताना पण व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्ही नक्की बघत जा. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून. आणि हे बघा आपल्या बाहेरची झाडं उन्हानेच झाडांची पार वाट लागलेली आहे. सगळी झाडं सुकली आहेत. पाणी तर आपण घालतोच तरी पण झाडं सुकली आहेत. ऊनच एवढा आहे तर काय करणार. तर भरपूर ऊन वगैरे पडत असतो, म्हणजे पाऊस तर पडतच नाही, खूप कमी पाऊस पडतोय. तर जाऊ दे, असू दे, पाऊस पडल्यानंतर झाडं आपली परत चांगली होती. तर ही कृष्णवेल आहे इकडे, ही बघा ही कृष्णवेल, म्हणजे तुम्हाला कृष्णकमल बोलतात त्या वेलीला, कृष्णकमलची वेल आहे ती. तर चला बाय बाय. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. शुभरात्री, बाय बाय.